Hello everyone. In today's lecture video, we'll discuss the subject biochemistry and clinical pathology. In these subjects, we have to study the fifth chapter in that vitamin part 4, that is last part of this chapter vitamin. So आपण फर्स्ट 3 पार्टमध्ये काय काय बघितलं विटामिन्सचे टाइप्स कोणकोणते आहेत? 2 टाइप्स आहेत, वॉटर सोल्युबल विटामिन्स आणि फॅट सोल्युबल विटामिन्स. वॉटर सोल्युबल विटामिन्स कोणकोणते आहेत? विटामिन बी अँड विटामिन सी. आणि फॅट सोल्युबल विटामिन्स कोणते आहेत? विटामिन ए, डी, ई आणि के. हे काय आहेत? विटामिन्सचे टाइप्स आहेत. आता विटामिन बी जो टाईप आहे त्याच्यामध्ये अगेन सब टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? विटामिन B1, B3, B7, B9, B12. These are the examples of these subtypes vitamin B. So we will start with vitamin B7. Vitamin B7 is also known as anti-egg white injury factor. Vitamin B7 चं दुसरं नाव काय आहे? anti-egg white injury factor. So properties of these vitamin B7 is biotin crystallizes as long needles soluble in water and ethyl alcohol, heat stable, resistant to both acids and alkalis. म्हणजे विटामिन B7च्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? तर बायोटिन क्रिस्टलायझेस ॲज लॉंग निडल्स. जो विटामिन B7 आहे त्याचं दुसरं पण नाव काय आहे? बायोटिन. आता बायोटिन काय आहे? तर क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये असतो. आता क्रिस्टलाइन फॉर्म वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. जसं की आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल्समध्ये बघतो की ओसाझोन टेस्ट करतो, त्याच्यामध्ये क्रिस्टल्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. सो त्याच्यामध्ये कोणकोण बायोटिन क्रिस्टलायझेस ॲज लॉंग निडल्स. म्हणजे बायोटिनचे जे क्रिस्टल्स आहेत ते कोणत्या शेपमध्ये असतात? तर निडल शेपमध्ये असतात. आणि सोल्युबल कशामध्ये आहेत? सोल्युबल इन वॉटर अँड इथाइल अल्कोहोल. विटामिन B7 जे आहे ते हीट स्टेबल आहे. सोल्युबल कशामध्ये आहे? वॉटर आणि इथाइल अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे. देन रेजिस्टन्स टू बोथ ॲसिड्स अँड अल्कलीज. रेजिस्टंट कशासाठी आहे? तो बोथ ॲसिड आणि अल्कलीसाठी रेजिस्ट करतो. विटामिन B7चं दुसरं नाव काय आहे? अल्सो नोन ॲज अँटी-एग व्हाईट इंजुरी फॅक्टर. प्रॉपर्टीज ऑफ दिस विटामिन B7, बायोटिन क्रिस्टलायझेस ॲज लॉंग निडल्स, देन सोल्युबल इन वॉटर अँड इथाइल अल्कोहोल, हीट स्टेबल आहे, रेजिस्टन्स टू बोथ ॲसिड्स अँड अल्कलीज. देन सोर्सेस ऑफ विटामिन B7. विटामिन B7 त्यापासून मिळते ईस्ट, पीनट्स, लिव्हर, मोलॅसेस आणि मीठ. ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? विटामिन B7 मिळतं. विटामिन B7चे सोर्सेस काय आहेत? ईस्ट, पीनट्स, लिव्हर, मोलॅसेस आणि मीठ. हे काय आहेत? सोर्सेस ऑफ विटामिन B7. देन मेटाबॉलिक फंक्शन ऑफ दीज विटामिन B7. विटामिन B7 ॲक्ट ॲज अ प्रोस्थेटिक ग्रुप फॉर मेनी enzymes which bring about carboxylation and synthesis of fatty acids. म्हणजे मेटाबॉलिक फंक्शन्स काय आहे? विटामिन B7चं ॲक्ट ॲज अ प्रोस्थेटिक ग्रुप फॉर मेनी एन्झाईम्स विच ब्रिंग अबाउट कार्बॉक्सिलेशन अँड सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड्स. आता विटामिन B7 हे आपल्याला शिंपले जे असतात, आपण मराठीमध्ये मुळे पण म्हणतो आणि शिंपलेसुद्धा म्हणतो, त्याच्यातून आपल्याला काय मिळतं? विटामिन B7. सो विटामिन B7चे मेटाबॉलिक फंक्शन काय आहे? ॲक्ट ॲज अ प्रोस्थेटिक ग्रुप फॉर मेनी एन्झाईम्स आणि विच ब्रिंग अबाउट कार्बॉक्सिलेशन अँड सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड्स. देन स्ट्रक्चर्स. यू कॅन सी दी स्ट्रक्चर ऑफ विटामिन B7, दॅट इज बायोटिन स्ट्रक्चर्स. These are the structure of vitamin B7, that is biotin. Vitamin B7 is also known as anti-egg white injury factor. Properties of these vitamin B7 is biotin crystallizes as long needles soluble in water and ethyl alcohol, then heat stable, resistance to both acids and alkalis.
Then sources of vitamin B7 is yeast, peanuts, liver, molasses आणि meat. Then metabolic function of these vitamin B7 act as a prosthetic group for many enzymes which bring about carboxylation and synthesis of fatty acids. Then structure, you can see the structure of vitamin B7, that is biotin. Then deficiency diseases, when vitamin B7 is deficiency occur in body, then what diseases occurred? In that you can see this slide. In that, signs of vitamin B7, that is biotin deficiency, include hair loss and scaly red rash around the eyes, nose, mouth and genital area. म्हणजे काय होतं आहे तर व्हिटॅमिन B7ची जर काय डिफिशियन्सी, बायोटिनची डिफिशियन्सी जर आपल्या शरीरामध्ये होत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं आहे तर हेअर लॉस होतात, त्याच्यानंतर रॅश येते अराउंड द आईज, नोज, mouth and genital area. Then neurologic symptoms in adults have included depression, lethargy, hallucination and numbness and tingling of the extremities. So these are the neurologic symptoms in adults. काय सांगितलं त्याच्यामध्ये तर डिप्रेशन येतं, लेथर्जी, हॅल्युसिनेशन अँड नमनेस अँड टिंगलिंग ऑफ द एक्स्ट्रीमिटीज. So these are the deficiency diseases occurred in neurological symptoms. Then individual with hereditary disorders of biotin metabolism show in addition impaired immune system function and increased susceptibility to bacterial and fungal infections. म्हणजे काय होतं आहे ह्याच्यामध्ये तर इंडिव्हिज्युअल विथ हेरिडिटी, आता जे डिसऑर्डर आपल्याला वन जनरेशन टू नेक्स्ट सेकंड जनरेशन जे ट्रान्सफर होतात त्याला काय म्हटलं जातं हेरिडिटरी डिसऑर्डर्स. आता बायोटिन मेटाबॉलिझम जर व्यवस्थित झालं नाही तर कोणकोणते डिसऑर्डर दिसून येतात तर इन ॲडिशन इम्पेअर्ड इम्युन सिस्टीम फंक्शन, आपली इम्युन सिस्टीमचं जे फंक्शन आहे ते त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट म्हणजे ते व्यवस्थित होऊ शकत नाही. अँड इन्क्रीज ससेप्टॅबिलिटी टू बॅक्टेरियल अँड फंगल इन्फेक्शन, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सो दीज आर द डिफिशियन्सी डिसीजेस ऑकर्ड इन व्हेन लॉस ऑफ व्हिटॅमिन B7 or deficiency occurred in body when biotin vitamin is less in amount. So signs of vitamin B7 biotin deficiency include hair loss and scaly red rash around the eyes, nose, mouth and genital area. Neurologic symptoms in adults have included depression, lethargy, hallucination and numbness and tingling of the extremities. Then individuals with hereditary disorders of biotin metabolism show in addition impaired immune system function and increased susceptibility to bacterial and fungal infections. Then human requirements. In that human requirements, RDA for these vitamin has not been established. But 10 mg per day of biotin is sufficient for an adult. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर विटामिन्सचं जे काही प्रमाण आहे ते अजूनही एस्टॅब्लिश झालेलं नाही. बट 10 mg पर डे बायोटिन इज सफिशियंट फॉर ॲन अडल्ट. म्हणजे 10 mg पर डे बायोटिन हे अडल्टने घेतलंच पाहिजे. आता आपल्याला कशापासून व्हिटॅमिन B7 किंवा बायोटिन मिळणार आहे तर काय सांगितले सोर्सेस ईस्ट आहे, पीनट्स आहे, लिव्हर आहे, मोलॅसिस आणि मीठ ह्याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला बायोटिन किंवा व्हिटॅमिन B7 जे आहे ते मिळणार आहे. तुमच्या शरीरामध्ये पर डे 10 mg हे व्हिटॅमिन B7 आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आता व्हिटॅमिन B7 हे आपल्याला कशापासून मिळतं आहे तर ईस्ट, पीनट्स, लिव्हर, मोलॅसेस आणि मीठ ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं आहे व्हिटॅमिन B7 दॅट इज बायोटिन. देन
नेक्स्ट आहे व्हिटॅमिन B9. Vitamin B9 also known as liver lactobacillus casei factor. Vitamin B9 also known as liver lactobacillus casei factor. So properties of these vitamin B9 is folic acid is yellow crystalline substance, soluble in water, insoluble in fat solvents, stable to heat in alkaline solution, inactivated by sunlight. So these are the properties of vitamin B9. Vitamin B9 also known as liver lactobacillus casei factor. Properties of these vitamin B9, that is folic acid is a yellow crystalline substance, soluble in water, insoluble in fat solvents, stable to heat in alkaline solution, inactivated by sunlight. So these are the properties of vitamin B9. Vitamin B9 also known as liver lactobacillus casei factor. Properties of these vitamin B9 is folic acid is a yellow crystalline substance. आता विटॅमिन B9 ह्याचंच दुसरं नाव काय आहे तर फॉलिक ॲसिड. आता फॉलिक ॲसिड कसा आपल्याला दिसतं तर येल्लो क्रिस्टलाइन सबस्टन्स असतो. फॉलिक ॲसिड कसं असतं येल्लो क्रिस्टलाइन सबस्टन्स. देन ते सोल्युबल कशामध्ये आहे तर वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि फॅट सॉल्वंटमध्ये इनसोल्युबल आहे. देन स्टेबल टू हीट इन अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन सोल्युशनमध्ये ते हीट स्टेबल आहे. देन इनॲक्टिवेटेड बाय सनलाईट, म्हणजे जेव्हा ते सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळेला ते काय होणार आहे इनॲक्टिवेट होणार आहे. देन सोर्सेस ऑफ विटॅमिन B9. विटॅमिन B9 हे आपल्याला कशापासून मिळणार आहे तर ऑयस्टर, क्लॅम्स, मिल्क, व्हीट, ईस्ट, एग आणि मीट ह्याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला सोर्सेस ऑफ विटॅमिन B9. सोर्सेस ऑफ दिस विटॅमिन B9 इज फर्स्ट वन इज clams, सेकंड वन मिल्क, थर्ड वन व्हीट, फोर्थ वन ऑयस्टर, फिफ्थ वन एग, सिक्स्थ वन ईस्ट and seventh one meat. So these are the sources of vitamin B9. Then metabolic function of these vitamin B9, enzymatic synthesis of purines and pyrimidines and amino acids. So vitamin B9चं फंक्शन काय आहे, फॉलिक ॲसिडचं मेन फंक्शन काय आहे तर एन्झायमॅटिक सिंथेसिस जे आहे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्सचं ते मोठ्या प्रमाणात करतं. एन्झायमॅटिक सिंथेसिस ऑफ प्युरिन्स, पायरिमिडिन्स अँड अमायनो ॲसिड्स. दीज आर द मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ दिस विटॅमिन B9. then structure of vitamin B9. structure of these vitamin B9 that is folic acid. folic acidचं स्ट्रक्चर कसं आहे you can see the structure of vitamin B9 that is folic acid. विटॅमिन B9चं दुसरं नाव काय आहे लिव्हर लॅक्टोबॅसिलस कॅसिए फॅक्टर. प्रॉपर्टीज ऑफ दिस फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड इज ए येल्लो क्रिस्टलाइन सबस्टन्स, सोल्युबल इन वॉटर, इनसोल्युबल इन फॅट सॉल्वंट्स, स्टेबल टू हीट इन अल्कलाइन solution, inactivated by sunlight. So these are the properties of this vitamin B9 that is folic acid. Then sources of vitamin B9. विटॅमिन B9 चे सोर्स कोणकोणते आहेत काम्स, मिल्क, व्हीट, ईस्ट, मीट, एग आणि ऑयस्टर. these are the sources of vitamin B9. Then metabolic function of these vitamin B9. Vitamin B9 acts as a enzymatic synthesis of purines, pyrimidines and amino acids. These are the metabolic functions of vitamin B9. enzymatic synthesis of purines, pyrimidines and amino acids. So these are the metabolic function of vitamin B9. Then
This you can see the structure of vitamin B9, that is folic acid चं स्ट्रक्चर तुम्हाला या स्लाइड्समध्ये शेअर केलेलं आहे. देन डिफिशियन्सी डिसीजेस ऑफ विटॅमिन B9. जेव्हा शरीरामध्ये विटॅमिन B9ची कमतरता येते त्यावेळेला तुम्हाला कोणकोणते डिसीज होतात ते ह्या स्लाइड्समध्ये सांगितलेलं आहे. सो डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B9 इज जनरली इंडिकेटेड बाय हेडेक, नॉक्झिया अँड इरिटॅबिलिटी. Other signs of vitamin B9 deficiency are fatigue, acne, sore tongue, and cracks at the corner of the mouth. Then, signs of deficiency of vitamin B9 also include loss of memory, restricted growth of the brain and nerves, paranoia, weakness, and skin cracking. These are the deficiency diseases occurred when vitamin B9 level is low in our body. So deficiency of vitamin B9 is generally indicated by headache, nausea and irritability. Other signs of vitamin B9 deficiency are fatigue, acne, sore tongue and cracks at the corner of the mouth. Signs of deficiency of vitamin B9 also include loss of memory, restricted growth of the brain and nerves, paranoia, weakness and skin cracking. These are the deficiency diseases occurred in when loss of or less amount of vitamin B9 in body. Then mood disorder and depression are also sign of deficiency of vitamin B9. Then loss of appetite, inflamed tongue, gastrointestinal problems and diarrhea are the other common signs of vitamin B9 deficiency. So mood disorder and depression are also signs of deficiency of vitamin B9. Then loss of appetite, inflamed tongue, gastrointestinal problems and diarrhea are the other common signs of vitamin B9 deficiency. So these are the deficiency diseases of vitamin B9. काय काय बघितलं आपण? Deficiency diseases of vitamin B9. Deficiency of vitamin B9 is generally indicated by headache, nausea and irritability. Other signs of vitamin B9 deficiency are fatigue, acne, sore tongue and cracks at the corner of the mouth. Signs of deficiency of vitamin B9 also include loss of memory, restricted growth of the brain and nerves, paranoia, weakness and skin cracking. Then mood disorder and depression are also signs of deficiency of vitamin B9. Then loss of appetite, inflamed tongue, gastrointestinal problems and diarrhea are the other common signs of vitamin B9 deficiency. Then human requirements of these vitamin B9 for infants 0.1 mg daily. जी इन्फंट्स आहेत, न्यूबॉर्न बेबीज आहेत, त्यांना विटॅमिन B9 हे किती प्रमाणात गेलं पाहिजे तर 0.1 mg डेली. फॉर मेनसाठी किती आहे 0.4 mg डेली. देन फॉर प्रेग्नंट और लॅक्टेटिंग मदर्स दॅट इज 0.8 mg पर डे. Human requirements of these vitamin B9 is for infants 0.1 mg per day, then 0.1 mg per day for infants, 0.4 mg per day for males and 0.8 mg per day for pregnant and lactating mothers. So these are the human requirements for the vitamin B9. Vitamin B9 is also known as liver lactobacillus casei factor. Properties of these vitamin B9 is folic acid is a yellow crystalline substance soluble in water, insoluble in fat solvents, stable to heat in alkaline solution, inactivated by sunlight. Then
सोर्सेस ऑफ विटॅमिन बी नाईन आपल्याला कशापासून मिळतं आहे तर कान्स, मिल्क, wheat, yeast, meat, egg, oyster. So these are the sources of vitamin B9. Then metabolic functions of vitamin B9, it is enzymatic synthesis of purines, pyrimidines and amino acids. Then structures of these vitamin B9, structures of vitamin B9, that is folic acid structure. Then deficiency diseases occurred when vitamin B9 is less in amount. In that, deficiency of vitamin B9 is generally indicated by headache, nausea and irritability. Other signs of vitamin B9 deficiency are fatigue, acne, sore tongue and cracks at the corner of the mouth. Signs of deficiency of vitamin B9 also include loss of memory, restricted growth of the brain and nerves, paranoia, weakness and skin cracking. Then mood disorder and depression are also signs of deficiency of vitamin B9. Then loss of appetite, inflamed tongue, gastrointestinal problems and diarrhea are the other common signs of vitamin B9 deficiency. Then human requirements for infants, in that for infants 0.1 mg per day. Then for men that is 0.4 mg per day. For lactating or pregnant mothers, in that 0.8 mg per day. Then these are vitamin B7 and B9. Then next one is vitamin B12. Vitamin B12 is also known as anti-pernicious anemia factor. Vitamin B12 is also known as anti-pernicious anemia factor. Then vitamin B12. Vitamin B12 also known as anti-pernicious anemia factor. So properties of these vitamin B12. It is a deep red crystalline substance, soluble in water, stable to heat in neutral solutions, destroyed by heat in acids and alkaline solution. So these are the properties of vitamin B12. Vitamin B12 is a deep red crystalline substance, soluble in water, stable to heat in neutral solution, destroyed by heat in acids and alkaline solution. Then sources of these vitamin B12. Vitamin B12 is chlorella, milk, ऑयस्टर, एग, स्पिरुलिना आणि मीठ. ह्याच्यापासून काय मिळतं आहे तुम्हाला तर विटॅमिन B12. हे काय आहेत विटॅमिन B12चे सोर्सेस आहेत. काय सांगितलं आहे क्लोरेला, मिल्क, ऑयस्टर, एग, स्पिरुलिना आणि मीठ. These are the sources of vitamin B12. Then metabolic functions. Metabolic functions of vitamin B12. Vitamin B12 act as a न्यूक्लिक ॲसिड मेटाबॉलिझम. म्हणजे विटॅमिन B12चं जे काही प्रमाण आहे ते कशासाठी यूज केलं जातं तर न्यूक्लिक ॲसिडचं जे मेटाबॉलिझम होतं त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन B12 हे यूज करावं लागतं. देन next slide, in that you can see the structure of these vitamin B12. Vitamin B12 is also known as anti-pernicious anemia factor. Anti-pernicious anemia factor. Properties of these vitamin B12, it is a deep red crystalline substance, soluble in water, stable to heat in neutral solutions, destroyed by heat in acids and alkaline solutions. Then sources of vitamin B12, that is chlorella, then milk, oyster, egg, spirulina आणि meat. So these are the sources of vitamin B12. Then metabolic functions of these vitamin B12 act as a nucleic acid metabolism. Then you can see
the structure of vitamin B12. So next slide, in that deficiency diseases of vitamin B12. व्हिटॅमिन B12 जर आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात हे या स्लाइड्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. फटीग दॅट इज टायर्डनेस, पॅन्टिंग दॅट इज शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, देन पाल्पिटेशन्स म्हणजे काय, डिसॲग्रीएबल सेन्सेशन ऑफ इरेग्युलर ऑर हेवी बीटिंग ऑफ द हार्ट, these are called palpitations. फटीग म्हणजे टायर्डनेस, पॅन्टिंग म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, पाल्पिटेशन म्हणजे काय, द डिसॲग्रीएबल सेन्सेशन ऑफ इरेग्युलर ऑर हेवी बीटिंग ऑफ द हार्ट. Then B12 deficiency anemia may also be caused by a lack of intrinsic factor, pernicious anemia. The patient's digestive system cannot absorb B12 properly. Pale or yellowish skin. So these are the deficiency diseases of vitamin B12. Fatigue, panting, palpitations, vitamin B12 deficiency anemia may also be caused by a lack of intrinsic factor, pernicious anemia. The patient's digestive system cannot absorb B12 properly. Then pale or yellowish skin occurred in these vitamin B12 deficiency. Then next, human requirements of these vitamin B12 for children, that is 2 to 4 mg, for men and women for 5 mg, then for pregnant and lactating mother 8 mg. Human requirements for children of vitamin B12, that is 2 to 4 mg, for men and women for that is 5 mg, and for pregnant and lactating mother that is 8 mg. So these are the human requirements of vitamin B12. Then हे झाले तुमचे vitamin B. Then next we'll continue with vitamin C. Vitamin C is also known as anti-scorbutic factor. Vitamin C is also known as anti-scorbutic factor. So properties of these vitamin C, in that colorless and odorless crystalline substance, slightly sour substance, optically active, soluble in water, drying of fruits and vegetables also result in loss of vitamin C. It is a powerful reducing agent. Vitamin C is also known as anti-scorbutic factor. Properties of these vitamin C, in that colorless and odorless crystalline substance, slightly sour substance, optically active, soluble in water, drying of fruits and vegetables also results in loss of vitamin C. It is powerful reducing agent. So आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, विटॅमिन सीच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर कलरलेस, ओडरलेस क्रिस्टलाइन सबस्टन्स, स्लाइटली सोअर सबस्टन्स अँड ऑप्टिकली ॲक्टिव्ह. सोल्युबल कशामध्ये आहे, वॉटरमध्ये सोल्युबल आहे. ड्राइंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ऑल्सो रिझल्ट इन लॉस ऑफ विटॅमिन सी. इट इज पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. तो काय आहे, पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. सोल्युबल इन वॉटर आहे. देन स्लाइटली सोअर सबस्टन्स, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. कलरलेस अँड ओडरलेस क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. देन सोर्सेस ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सीचे सोर्स काय आहेत तर सिट्रस फ्रूट्स आहे, गुसबेरी, टोमॅटो, पोटॅटो, चेरी, ॲपल, लेमन, ऑरेंज हे काय आहेत विटॅमिन सीचे सोर्सेस आहेत. म्हणजे जे सिट्रस फ्रूट्स आहेत त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर विटॅमिन सी मिळतं. आता विटॅमिन सी हे सिट्रस फ्रूट्स कोणते आहेत, संत्रा आहे, मोसंबा आहे, लिंबू आहे, ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं
व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात मिळतं. सो ऑरेंज, गूसबेरी, टोमॅटो, पोटॅटो, चेरी, आवळा, ॲपल, लेमन ह्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात मिळतं. देन मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ these विटॅमिन सी. विटॅमिन सी ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. बायोसिंथेसिस ऑफ ॲड्रिनल स्टिरॉइड हार्मोन्स. विटॅमिन सी हे बायोसिंथेसिस ऑफ ॲड्रिनल स्टिरॉइड हार्मोन्समध्ये सुद्धा बायोसिंथेसिस करण्यासाठी यूज केलं जातं. देन हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ कोलॅजन. कोलॅजनचं सिंथेसिस करण्यासाठी सुद्धा विटॅमिन सी हे हेल्पफुल आहे. सो ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट, बायोसिंथेसिस ऑफ ॲड्रिनल स्टिरॉइड हार्मोन्स, हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ कोलॅजन. Then you can see the structure of vitamin C, that is ascorbic acid. हे स्ट्रक्चर्स तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा ड्रॉ केलेलं असणार 12वीमध्ये. सो स्ट्रक्चर्स ऑफ विटॅमिन सी, दॅट इज ascorbic acid. So vitamin C is also known as antiscorbutic factor. Properties of these vitamin C, that is colorless, odorless crystalline substance, slightly sour substance, optically active, soluble in water. Then drying of fruits and vegetables also result in loss of vitamin C, and it is powerful reducing agent. Then sources of these vitamin C. Vitamin C मोठ्या प्रमाणात सिट्रस फ्रूट्समधून मिळतं आपल्याला. देन गूसबेरी, ऑरेंज, लेमन, ॲपल, चेरी, पोटॅटो, टोमॅटो, these are the sources of vitamin C. Then metabolic functions of these vitamin C act as a reducing agent, biosynthesis of adrenal steroid hormones, then helps in synthesis of collagen. So these are the metabolic functions of these vitamin C. Then you can see the structure of vitamin C, that is ascorbic acid. Then deficiency diseases of these vitamin C. In that fatigue, early on someone with a vitamin C deficiency will tend to get tired easily and experience reduced energy, because chronic fatigue is a symptom of so many illness. It can be hard to catch a specific condition based on these symptom. आता डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. आता व्हिटॅमिन सीची ज्या वेळेला कमतरता आपल्या शरीरामध्ये जाणवते त्यावेळेला काय होतं, तर आपल्याला शरीरामध्ये टायर्डनेस आणि आपली एनर्जी जी आहे ती कमी प्रमाणात दाखवायला सुरुवात होते, किंवा स्लाइटली फटीग, क्रोनिक फटीग इज अ सिम्पटम ऑफ सो मेनी इलनेस. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर आपल्याला टायर्डनेस दाखवतो, आपल्याला आपली जे शरीर आहे ते एनर्जीचं जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणात दाखवतं, म्हणजे आपल्याला अशक्तपणा वाटतो, त्याच्यामध्ये आपल्याला चक्करसुद्धा येऊ शकते. दीज आर द सिम्पटम्स ऑफ दीज डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी. Then mood changes. Individual with a vitamin C deficiency may become irritable or short tempered. म्हणजे त्यावेळेला काय होतं, तर तुमचा मूड चेंज होतो. व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर बिकम इरिटेबल अँड शॉर्ट टेम्पर्ड. सो दीज आर सेकंड deficiency diseases in this vitamin C. Then weight loss. As with other wasting condition, someone with a vitamin C deficiency may experience sudden weight loss. विटॅमिन सीची जर कमतरता असेल तर आपलं वेटसुद्धा कमी होऊ शकतं. देन जॉईंट अँड मसल एक्स, दॅट इज क्रोनिक पेन इन द लिम्स ऑर जॉईंट्स कॅन बी सिम्पटम ऑफ विटॅमिन डिफिशियन्सी. म्हणजे तुमचे जे जॉईंट्स आहेत, मसल, ते सुद्धा दुखण्याचं प्रमाण जास्त होतं. देन ब्रुसिंग काय सांगितलं, इंडिव्हिज्युअल विथ अ विटॅमिन सी डिफिशियन्सी विल टेंड टू ब्रूज इझिली. Excessive bruising is a sign that the body's chemistry needs to be improved. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर विटॅमिन सीमध्ये तुम्हाला ब्रुझिंगसुद्धा सिम्पटम्स दाखवलं जातं. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर बॉडीज केमिस्ट्री नीड्स टू बी इम्प्रूव्ड. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे, डिफिशियन्सी डिसीजेसमध्ये फटीग,
मूड चेंज, वेट लॉस, जॉईंट अँड मसल एक्स आणि ब्रुसिंग. दीज आर द deficiency diseases occurred in vitamin C deficiency. Then next one is dental conditions. Just as a healthy daily dose of vitamin C contributes to healthy teeth and gums, a deficiency can cause deterioration of the gums. Periodontal problems are a symptom of vitamin C deficiency that has been allowed to develop to a hazardous level. These are the dental conditions. म्हणजे तुमच्या दातांना किंवा हिरड्यांना सुद्धा ह्या विटॅमिन सीची जर कमतरता तुमच्या शरीरामध्ये असेल तर सुद्धा तुम्हाला ती हजार्डस लेवल दाखवू शकते. So just as a health daily dose of vitamin C contributes to healthy teeth and gums, a deficiency can cause deterioration of the gums. Periodontal problems are a symptom of a vitamin C deficiency that has been allowed to develop to a hazardous level. Then dry hair and skin. A changes in hair and skin conditions can also signal that the body is not getting enough of vitamin C and other essential vitamins and minerals. जर तुमची स्किन आणि केस हे जर का ड्राय होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये काय आहे, विटॅमिन सीची कमतरता आहे. So a changes in hair and skin conditions can also signal that the body is not getting enough of vitamin C and other essential vitamins and minerals. Then infections. आता इन्फेक्शन्स त्याच्यामध्ये काय सांगितलं, when an individual does not have enough vitamin C over time, this can have a negative impact on general healing of wounds and the fighting of infections. Generally the body's immune system will be compromised. आता काय सांगितलं त्याच्यामध्ये, when an individual does not have enough vitamin C over time, this can have a negative impact on general healing of wounds and the fighting of infections. So generally the body's immune system will be compromised. So these are the deficiency diseases occurred when less amount of vitamin C in our body. Then human requirements of these vitamin C. For children 40 mg per day. For adults 50 to 60 mg per day. Lactating and pregnant women require 100 mg per day. म्हणजे विटॅमिन सीचं प्रमाण हे जे आपल्या शरीरामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते किती प्रमाणात असलं पाहिजे, तर फॉर चिल्ड्रन 40 mg पर डे, फॉर अडल्ट्स 50 to 60 mg per day, lactating and pregnant women require 100 mg per day. So these are the human requirements of vitamin C. Then next one is bioflavonoids. The bioflavonoids is also known as vitamin P. काय जणांनी हा ऐकलं असेल, काय जणांना हा वर्ड नवीन असेल, विटॅमिन पी. बायोफ्लॅवोनॉइड्स इज ऑल्सो नोन ॲज विटॅमिन पी. दे आर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे. सोर्सेस ऑफ विटॅमिन पी इन दॅट बकवीट सीड्स, ज्यूस, पील अँड पल्प ऑफ सिट्रस फ्रूट आणि टोबॅको लीव्स. सो याच्यापासून आपल्याला काय मिळतं, बायोफ्लॅवोनॉइड्स. Bioflavonoids is also known as vitamin P. They are water soluble vitamins. Sources of these vitamin P: tobacco leaves, buckwheat seeds, then juice, peel and pulp of citrus fruits. आता काय सांगितले त्यांनी, पील म्हणजे काय, जे बाजूचं आवरण आहे कट करून दाखवलेलं आहे बघा एस शेपमध्ये, त्याला काय म्हटलं जातं, पील. आणि पल्प म्हणजे जो आतला त्याच्या आतलं जे सिट्रस दाखवलेलं आहे फ्रूट, त्याला काय म्हटलं जातं, पल्प. आणि ज्यूस दाखवलेला आहे. सो हे काय आहे, विटॅमिन पीचे सोर्सेस आहेत. देन मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ दीज विटॅमिन पी. विटॅमिन पी ॲक्ट ॲज अ अँटीऑक्सिडंट. देन मेंटेन्स ऑफ कॅपिलरी परमियाबिलिटी अँड फ्रॅजिलिटी. सो दीज आर द मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ दीज vitamin P.
Vitamin P act as an antioxidant, maintains of capillary permeability and fragility. These are the metabolic functions of vitamin P. Vitamin P act as an antioxidant, maintains of capillary permeability and fragility. Vitamin P is also known as bioflavonoids. Bioflavonoids also known as vitamin P. Vitamin P, they are water soluble vitamins. Then sources of these vitamin P: tobacco leaves, buckwheat seeds, juice, peel and pulp of these citrus fruits. Then metabolic functions of these vitamin P: act as an antioxidant, maintenance of capillary permeability and fragility. Then deficiency diseases, in that bioflavonoid deficiency in animals results in a syndrome characterized by increased capillary permeability and fragility. In man, however, deficiency syndrome have 7 not observed. डेफिशियन्सी डिसीजेसमध्ये काय सांगितलं, बायोफ्लॅवोनाइड डेफिशियन्सी इन ॲनिमल्स रिझल्ट्स इन ए सिंड्रोम कॅरेक्टराइज्ड बाय इन्क्रीज्ड कॅपिलरी परमेबिलिटी अँड फ्रॅजिलिटी. In man, however, deficiency syndrome have not observed. Then human requirements of these bioflavonoids or vitamin P, the dietary allowance for man are not known. त्याच्यामध्ये तुम्हाला किती तुम्ही इंटेक करायचं आहे विटामिन पीचा हे अजूनही ठरवलेलं नाही. द डायटरी अलाउन्स फॉर मेन आर नॉट नोन, अजूनही आपल्याला ते माहीत नाही. देन नेक्स्ट, रिकमेंडेड डेली डायटरी अलाउन्स. आता डायटरी अलाउन्स किती आहे, चिल्ड्रनमध्ये किती आहे, म्हणजे चिल्ड्रन 1 to 2 years, चिल्ड्रन 3 to 6 years, देन वुमन 20 to 29 आणि वुमन 30 to 49. हे काय आहे, एज आहे आणि न्यूट्रिएंट. तुमच्यामध्ये एनर्जी किती प्रमाणात गेली पाहिजे, प्रोटीन किती प्रमाणात गेलं पाहिजे, कॅल्शियम किती प्रमाणात असलं पाहिजे, आयर्न किती असलं पाहिजे, विटामिन ए किती असलं पाहिजे, थायमिन किती असलं पाहिजे, रायबोफ्लॅविन किती असलं पाहिजे, नियासिन किती असलं पाहिजे, विटामिन सी किती प्रमाणात असलं पाहिजे, हे सगळे हा तुम्हाला चार्टमध्ये दाखवलेला आहे. एज काय काय आहे, 1 to 2 years, 3 to 6 years, देन वुमन 20 to 29 years आणि 30 to 49 years. So these are the recommended daily dietary allowances. So always remember to take your vitamins. Take your vitamin A for action, vitamin B for believe, vitamin C for confidence, vitamin D for discipline, vitamin E for enthusiasm. So these are the vitamins, vitamin A, D, E, K and B and C. So these are the vitamins. Always remember to take your vitamins. Take your vitamins A for action, vitamin B for belief, vitamin C for confidence, vitamin D for discipline and vitamin E for enthusiasm. So आपलं इथे हा पार्ट विटामिनचा संपलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय स्टार्ट करायचं आहे, तर विटामिन्स आणि त्याचे कोएन्झाइम्स हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. हे झालं तुमचं विटामिन, वॉटर सोल्युबल विटामिन्स आणि फॅट सोल्युबल विटामिन्स. सो थँक्यू. आपला विटामिन्सचा पार्ट इथे संपलेला आहे. विटामिन्स आणि त्याचे कोएन्झाइम्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. सो थँक्यू अँड हॅपी लर्निंग.